काँग्रेस पक्षाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी अभय साळुंके यांची वर्णी लागल्यानंतर प्रथमच निलंगा शहरात आगमन झाल्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। फटाक्यांची आतषबाजी करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शहर दणाणून सोडले। यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तोबा गर्दी झालेली पाहायला मिळाली। काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अभय साळुंके गुरुवारी शहरात दाखल होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले। तदनंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन, दादा पीर व पीर पाशा दर्गा येथे चादर अर्पण करण्यात आले। बार असोसिएशनच्या वतीने निलंगा कोर्टात अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण भोसले, ॲडव्होकेट तिरुपती शिंदे, ॲडव्होकेट नारायण सोमवंशी, ॲडव्होकेट जगदीश सूर्यवंशी, ॲडव्होकेट अजित माकणे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। तदनंतर ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरात दर्शन घेऊन जिजाऊ चौकातील काँग्रेस भवन कार्यालयासमोर आयोजित सत्कार सोहळ्यात त्यांचा निलंगा, शिरूर, अनंतपाळ व देवणी तालुक्यातून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभय साळुंके यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। यावेळी सत्कार करण्यासाठी ज्येष्ठ नेते विजयकुमार पाटील, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, देवणीचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट अजित बेळकोणे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, माजी पंचायत समिती सभापती अजित माने, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, अंबादास जाधव, पंकज शेळके, विठ्ठल पाटील, महेश देशमुख, शकील पटेल, माधवराव पाटील, गिरीश पात्रे, तुराब बागवान, दिनकर बिराजदार, अजित निंबाळकर, बालाजी वळसांगवीकर, गोविंद सूर्यवंशी, प्रमोद मरुरे, किशोर कारखाने, अजय देशमुख, महावीर काकडे, मदन बिराजदार, आवेज हमीद शेख, अमित नितीन नवरे, राजकुमार सोमवंशी, जगदीश सगर, विकास पाटील, संदीपान जाधव, दत्ता जाधव, हाजी सराफ, अमोल सोनटक्के, धनाजी चांदुरे, बालाजी गोमसाळे, गफार लालटेकडे, औदुंबर पांचाळ, चेअरमन गंगाधर चव्हाण, सरपंच सोहेल पठाण, प्रशांत नखाते, राजाप्पा वारद, पद्मसिंह पाटील, मैनोद्दीन मनियार, अब्रार देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.